ಇಂದಿನ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಾಸನ ಜೈನ ಸಂಘ ಹಾಗೂ ಜೈನ ಸಮಾಜ ಹಾಸನ ಇವರ ವತಿಯಿಂದ ದಿನಾಂಕ 17/12/2023 ನಗರದ ದೊಡ್ಡ ಬಸದಿಯಲ್ಲಿ ಪರಮಪೂಜ್ಯ ಮುನಿಶ್ರೀ 108 ಅಮೋಘ ಕೀರ್ತಿಮುನಿ ಮಹಾರಾಜರ ಜನ್ಮ ಜಯಂತಿ ಅವತರಣ ದಿನವನ್ನು ವಿಶೇಷವಾಗಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಭಗವಾನ್ ಶ್ರೀ 1008 ಪಾರ್ಶ್ವನಾಥ ಸ್ವಾಮಿಗೆ ಪಂಚಾಮೃತ ಅಭಿಷೇಕ ಹಾಗೂ ಪರಮಪೂಜ್ಯ ಮುನಿಗಳಿಗೆ ಪಾದಪೂಜೆ, ಅಷ್ಟವಿಧಾರ್ಚನೆ ಮತ್ತು ಆರತಿ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. बसी कषायों से निवारो जी, मन में बसी कषायों से निवारो जी, युगल मुनि भवसागर से हमें तारो जी, युगल मुनि भवसागर से हमें तारो जी, मन में बसी कषायों से निवारो जी, युगल मुनि भवसागर से हमें तारो, भवसागर से हमें तारो जी। सप्त सरिता का शीतल जल हम भर लाए हैं, कलिमलरहितं सुरगणमुदितं, कलिमलरहितं सुरगणमुदितं, कैवल्य पदविय पडेद जिनेन्द्रं, श्री पार्श्वनाथं नमाम्यहं, दयानिधिं शुभवरदं श्री। जलसा निर्मल और होवे यह भावना भाई है, मन के मलिन विचार, मन के मलिन विचारों को बुहारो जी, युगल मुनि भवसागर से हमें तारो जी, युगल मुनि भवसागर से हमें तारो जी। ओम ह्रीं श्री युगल मुनीन्द्रभ्यो जलम निर्वपामि स्वाहा, मलयागिरी का चंदन और कश्मीर की केसर से लेपन करते हैं हम गुरुवर आपके चरणों पे,
चंदन की शीतलता, चंदन की शीतलता से सवारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी। ओम ह्रीं श्री युगल मुनीन्द्रभ्यो चंदनम निर्वपामि स्वाहा। अक्षय पद पाने को आपने रूप धरा निर्ग्रंथ, जन्म मरण से मुक्ति पाके बनोगे तुम अरिहंत। अक्षत से पूजा के हो गुरुवर, अक्षत से पूजा के भाव यही जानो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी। ओम ह्रीं श्री युगल मुनीन्द्रभ्यो अक्षतम निर्वपामि स्वाहा। लाल गुलाब के पुष्प हमेशा आपके मन को भाए, इसीलिए पूजा की थाली हम फूलों से सजाए। की ही खुशबू भक्ति की ही खुशबू हम में पसारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी। ओम ह्रीं श्री युगल मुनीन्द्रभ्यो पुष्पम निर्वपामि स्वाहा। पूरण पोड़ी बर्फी लाडू और चढ़ाए मेवा, जन्म जन्म की भूख मिटाओ कृपा करो गुरुदेवा। लेने वैद्य का अर्घ हो गुरुवर, लेने वैद्य का अर्घ श्रद्धा से तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी। ओम ह्रीं श्री युगल मुनीन्द्रभ्यो नैवेद्य निर्वपामि स्वाहा। बाल आयु में गुरुवर आपने छोड़ दिया घर बार, रोक नहीं पाया किंचित भी मोह भरा अंधकार। दीपक की ज्योति से हो गुरुवर, दीपक की ज्योति से राह दिखाओ जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी, युगल मुनि भव सागर से हमें तारो जी। ತತ್ವಾರ ಸೂತ್ರದ 2ನೇ ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಆಚಾರ್ಯ ಜನ್ಮದು 3 ಪ್ರಕಾರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. गर्भोपादा जन्म सम्मूर्छनम गर्भोपादा जन्म 3 प्रकार दो जन्म दो भेद दे। एक गर्भ के उत्पात होने वाला जन्म, एक जो है उपपाद जन्म होता है और एक सम्मूर्छन जन्म होता है। जिनके माता पिता से जिनका जन्म माता पिता के द्वारा होता है, जिनके माता पिता होते हैं वो गर्भज जन्म वाले होते हैं। जिनके माता पिता नहीं होते हैं लेकिन जो उपपात शैया पर जन्म लेते हैं ये उपपात जन्म वाले होते हैं। और जिनके माता पिता नहीं होते हैं लेकिन कहीं भी जिनका जन्म हो सकता है वो सम्मूर्छन जन्म वाले होते हैं। ऐसे 3 प्रकार के जन्म को लेकर इस संसार में जीव जन्म लेता है। जो देव और नारकियों का जन्म होता है वो उपपाद जन्म होता है। ಎಷ್ಟು ತಿಂಗಳ ಎಷ್ಟು ವರ್ಷ ಬೀಜ ಕಾಣುತ್ತದೆ? ಬೀಜ ಯಾವಾಗಲೂ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. ಒಂದು ದಿವಸ ಅದೇ ಬೀಜ ವೃಕ್ಷದ ರೂಪದಲ್ಲಿ ಪ್ರಕಟವಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಈ ಜಗತ್ತಿಗೆ ನೆರಳು ಕೊಡುತ್ತದೆ, ಸಿಹಿ ಹಣ್ಣುಗಳು ಕೊಡುತ್ತದೆ, ಹೂಗಳು ಕೊಡುತ್ತದೆ. ಬೀಜ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. ಈ ಬೀಜನಲ್ಲಿ ಇರುವ ವೃಕ್ಷ ಏನಿದೆ ಅದು ಒಂದು ದಿವಸ ಕಾಣುತ್ತದೆ. ಆದರೆ ಅದು ಯಾರಿಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಅದು ಬೀಜ ವೃಕ್ಷ ಆಗಿ ನಮಗೆ ಕಾಣುತ್ತದೆ. ಆದರೆ ಯಾವಾಗ ಆ ಬೀಜ ನೆಲದಲ್ಲಿ ಹೋಗಿತ್ತು ಆವಾಗ ಯಾರಿಗೆ ಕಾಣಲಿಲ್ಲ. ಪರಿಶ್ರಮ, ಎಫರ್ಟ್ಸ್, ಮೆಹನತ್, ಸಂಘರ್ಷ, ಸ್ಟ್ರಗಲ್ ಈ ಬೀಜ ಮಾಡುತ್ತದೆ, ಆವಾಗ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ. ಯಾರಿಗೆ ವೃಕ್ಷ ಆಗುವುದಿದೆ
ಅವರು ಎಫರ್ಟ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು. ಅವರು ತಮ್ಮನ್ನು ಬೀಜದ ಹಾಗೆ ಪರಿಶ್ರಮದ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ಬಿದ್ದಬೇಕು. ಬೀಜ ಯಾರಿಗೆ ಕಾಣುವುದಿಲ್ಲ, ಯಾರಿಗೆ ತೋರಿಸುವುದಿಲ್ಲ. ಯಾರು ಕಾಣುತ್ತಾರೆ, ಯಾರು ತೋರಿಸುತ್ತಾರೆ, ಅವರು ಯಾವಾಗಲೂ ವೃಕ್ಷ ಆಗಲ್ಲ. ಬೀಜ ನೀವು ಮನೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟರೆ, ನಿಮ್ಮ ಶೋಕೇಸ್ದಲ್ಲಿ ಇಟ್ಟರೆ ಬೀಜ, ಶೋಕೇಸಲ್ಲಿ ಇಡಿ, ಟಿವಿ ಮೇಲೆ ಇಡಿ, ಬೌಲ್ನಲ್ಲಿ ಇಡಿ, ಟೇಬಲ್ ಮೇಲೆ ಇಡಿ, ಎಲ್ಲರಿಗೆ ತೋರಿಸಿ. ಎಲ್ಲರಿಗೆ ತೋರಿಸಿದ್ರೆ ಆ ಬೀಜ ವೃಕ್ಷ ಆಗಬಹುದು? ಹೇಳಿ, ಯಾವಾಗಲೂ ಆಗಲ್ಲ. ತೋರಿಕೆ ಬೇಡ. ಯಾರಿಗೆ ತೋರಿಕೆ, ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ತೋರಿಕೆ ಇದೆ, ಕಾಣುವುದು, ತೋರಿಸುವುದು, ಈ ಮಾತು ಯಾರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇರುತ್ತದೆ, ಅವರಿಗೆ ವೃಕ್ಷ ಆಗುವ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದ್ದು ಕೂಡ ವೃಕ್ಷ ಆಗುವ ಅವಕಾಶ ಪ್ರಾಪ್ತ ಆಗುವುದಿಲ್ಲ. वृक्ष होने का सामर्थ्य बीज में है, किंतु बीज यदि ये मना कर दे, ಬೀಜ ನಿಮಗೆ ನಿಷೇಧಿಸಿದರೆ ನಾನು ನೆಲದಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ, ಏನು, ನಾನು ನೆಲದಲ್ಲಿ ಹೋಗಲ್ಲ, ಒಳಗಡೆ ಮುಚ್ಚಿಡು ಇರಲ್ಲ, मैं जमीन में नहीं जाऊंगा, मैं किसी जमीन में छुप के नहीं रहूंगा. यदि बीज ने जमीन में जाने से मना कर दिया तो वो बीज कभी वृक्ष नहीं बन सकता है.